गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 19व्या अध्यायाचा 81 ओळीपर्यंत आपण पाहिलं होतं. येथे असे अन्नपूर्णा नित्य करी आराधना तेणे होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. इथपर्यंत अन्नपूर्णाची आराधना करताना चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होती. पाप विनाश काम्यतीर्थी सिद्धतीर्थी स्नान करती 7 वेळा स्नपन करती तुम्हा सहित औदुंबरी. आणि काय की काम्यतीर्थ सिद्धतीर्थ आणि पाप विनाश हे जे तीर्थ आहे इथे तुम्ही 7 वेळा जर का स्नान केलं तर काय होणार, 60 वर्षे वांझीसी म्हणजे 60 वर्षाची म्हातारी वांझ महिला असेल तिलाही पुत्र होती शतायुषी, त्यांना शतायुषी अशी पुत्र होतील. ब्रह्महत्यादी पापनाशी ब्रह्महत्यासारखी पापनाश होतात स्नान मात्रे त्या तीर्थामध्ये. म्हणजे कुठल्या तर पापविनाश काम्य आणि सिद्ध तीर्थ. सोम सूर्यग्रहणेशी म्हणजे चंद्र आणि सूर्याचं ग्रहण असेल तेव्हा. अमावास्या संक्रमणेसी अमावस्येच्या दिवशी स्नान करता भक्तीसी अनंत पुण्य असे देखा. आणि अमावास्या सूर्यग्रहण चंद्रग्रहण या वेळेला जर स्नान केलं तर अनंत पुण्य आहे. सोमवारी अमावास्येसी म्हणजे सोमवती अमावास्या. व्यतिपातादी पर्वणीसी व्यतिपात वगैरे जे पर्वणीचं काळ आहे या काळामध्ये स्नान करता फळे कैसी एका शोते एक जिते. ती फळं कशी आहेत ती तुम्ही ऐका. सुवर्णशृंग रौप्य खुरेसी म्हणजे सोन्या शिंगांना सोनं लावलेलं आहे मढवलेलं. आणि खूर गाईची जी खूर आहेत पावले आहेत ना त्याला खूर म्हणतात, त्या खुरेलाच चांदी बसवलेली आहे. अलंकारुनी धेनुसी आणि त्या धेनूला अलंकार वगैरे घालून सहस्त्र कपिला ब्राह्मणांशी सूर नदी तीरी दिले फळसे. आणि त्याचं फळ असं आहे की सुवर्णाने मढलेली अशी ती कपिला सहस्त्र म्हणजे हजार अशा पांढऱ्या गायी या ब्राह्मणांना दिल्यासारखं पुण्य आहे. भक्तिभावे करून देखा आणि भक्तिभावानं त्या तिथं अन्न घालिता ब्राह्मणा एका ब्राह्मणाला जर तुम्ही अन्नदान केलं तर कोटी भोजन ब्राह्मणा एका पुण्य असे पर्यासा. तर तिथे 1 कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य तिथं मिळतं. कुठे औदुंबरचं जे महात्म्य आणि त्या परिसराचं महात्म्य सांगतायत. औदुंबर वृक्षातळी म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली जप करता मन निर्मळी आणि पवित्र मनाने जर जप केला तर कोटी गुणे फळं आगळी. तर त्याला कोटी गुणे म्हणजे एकदा जर जप केला तर त्याचं 1 कोटी फळ असं मिळेल. कोटी गुणे फळे आगळी होम केल्या ऐसेची. आणि हवन केल्यामध्ये सुद्धा असंच आहे की 1 आहुती दिली तर कोटी वेळा आहुती दिल्याचं पुण्य मिळेल. रुद्र जपुनी एकादश म्हणजे रुद्राध्याय जर 11 वेळा जर त्यांनी म्हटला करिता पूजा मानस आणि मानस पूजा केली अतिरुद्र केले फळसदृश. आणि तिथे त्याने अतिरुद्र केला असे तसं फळ त्याला प्राप्त होतं. एकची पुण्य पर्यायसा. आणि अशाच पद्धतीने त्यांनी मानसपूजा केली किंवा तिथे रुद्राचे पाठ केले तर ते त्यांना पुण्य मिळतं. मंदगती प्रदक्षिणा हळूहळूपणे प्रदक्षिणा घातल्या करिता पावे अनंत पुण्या. त्या औदुंबराला हळूहळू प्रदक्षिणा घातल्या तर अनंत पुण्य लाभतो. पदोपदी वाजपेय यज्ञ फळ असे प्रियसा. आणि त्याला वाजपेय यज्ञाचं फळ जे वाजपेय यज्ञ आहे त्या यज्ञाचं फळ त्याला मिळतंय. नमन करता येणेपरी अशा पद्धतीने नमस्कार येणेपरी पुण्य असे अपरंपारी असं नमस्कार करताना केलं तरी त्यांना अपरंपार असं पुण्य प्राप्त होतं. प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार 2-4 प्रदक्षिणा करून त्या औदुंबराला नमस्कार करायचा. कुष्ठे असे अंगहीन ज्याला कुष्ठ झालेलं आहे आणि कुष्ठामुळे त्याचं अंग म्हणजे शरीरातले काही भाग अशी गळून पडलेले आहेत वगैरे त्याने प्रदक्षिणा कराव्यात. लक्ष वेळ करता जाणा त्यांनी जर का 1 लाखाच्या वर प्रदक्षिणा केल्या तर
देवा समान होय देह, तर त्याचा देवा समान शुद्ध आणि पवित्र असा आणि निरोगी असा देह होईल असं म्हटलेलं आहे. ऐसे स्थान मनोहरू, असं मनाचं हरण करणार असं हे स्थान, सहज असे कल्पतरू, असा हा कल्पतरू असे औदुंबर. हां, म्हणून सांगताती गुरु, आणि म्हणून महाराज म्हणजे सांगतायत हां चतुष्षष्टी योगिनीसी, आणि त्या 64 योगिनींना हे ते सांगतात. ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून, आणि मग त्यांचा निरोप घेऊन महाराज तिथून निघाले. जेथे होते गाणगापूर भुवन, आणि जिथे गाणगापूर आहे भीमा तीरी अनुपम, त्या भीमा तीरावर, भीमा मर्जाचा संगम आहे ना, तर भीमा तीरी अनुपम जे असलेलं गाणगापूर आहे तिथे ते जाण्यासाठी निघाले. विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाई असे वसत, आणि हा विश्वरूप आहे, चराचरामध्ये सामावलेला असा जगन्नाथ हा सर्व ठाई वसत आहे, राहत आहे. औदुंबरी प्रीती बहुत, नित्य तेथे वसत असे, आणि त्याची औदुंबरावर प्रेम असल्यामुळे, प्रीती असल्यामुळे ते तिथे नित्यवास करतात. गोप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी, राहिले श्रीगुरु प्रीती करी, प्रख्यात झाले प्रियसा. आणि गुप्त रूपाने औदुंबराचे ठिकाणी ते राहिले, आणि प्रगट रूपाने गाणगापुरास राहिले. श्री गुरु प्रीती करी, आनंदाने प्रेमाने राहिले. प्रख्यात झाले पर्यासा, आणि ते प्रसिद्ध झाले. सिद्ध म्हणे नामधारकासी, सिद्ध नामधारकांना म्हणाले गुरुमहिमा आहे ऐसी, आणि अशी ही गुरुमहिमा आहे. गुरुमहिमा प्रगट झाला बहु असी, आणि गाणगापुरी पर्यस, आणि गाणगापुरामध्ये प्रगट झाली त्यांची ख्याती, त्यांची प्रसिद्धी ही भरपूर झाली. म्हणून सरस्वती गंगाधर, आणि म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, आणि म्हणून त्या गुरुचरित्राचा विस्तार, ती कथा विस्ताराने आपल्याला सांगत आहेत. भक्तिपूर्वक ऐकता नर, आणि भक्तिपूर्वक जर तुम्ही ऐकला, जो नर ऐके लाभे चतुर्विध पुरुषार्थ, आणि त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात. गुरुचरित्र कामधेनू, जे ऐकती भक्तजनू त्याचे घरी निधानू, सकळाभिष्ट पावती. आणि गुरुचरित्र हे साक्षात कामधेनू आहे, जे भक्तजन ऐकतात त्यांच्या घरी निधान, म्हणजे आपण म्हणू घवाड घवाड लागलं असे आणि सगळे अभिष्ट जे ज्या इच्छा आहेत त्या कामना पूर्ण होतात. इथे श्री गुरुचरित्रामृत कल्पवृक्ष औदंबरी येथ यक्षिणी योगिनी स्थापित, आपण राहिले गुप्तत्वे. आणि अशा पद्धतीने इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पधरो श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नाम धर्ग संवादे औदुंबर क्षेत्र वर्णन नाम 19 श्री दत्तात्रेयार्पित मस्तो ओवी संख्या 100. थोडंच राहिलं होतं त्या दिवशी आपल्याला, मला थकलं म्हणजे ताप येऊन गेला होता आणि खोकल्यामुळे थकवा होता, त्यामुळे ते थोडंसंच राहिलं होतं, ते आज आपण इथे पूर्ण केलं. इथे 19वा अध्याय आपला पूर्ण होतो. हे स्थल महात्म्य ज्याला म्हणतात की औदुंबर आणि ती वाडी वगैरे जो आहे तो नदीचा संगम आहे, याचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि वाडीला जेव्हा जाता तेव्हा हे अनुभव घ्या. हे अतिशय सुंदर, म्हणजे साधक म्हणून जा, पिकनिक किंवा ह्याच्यासाठी जाऊ नका. आणि तिथे पहा, जसं कुरुंदवाड आहे तिथे जा, आणि तिथं तुम्ही पहा अतिशय रम्य असं स्थळ आहे. तिथे बाजूलाच हे आहे जिथे मंगल पांडेंची पिक्चरची शूटिंग झाली तिथे, आणि तो घाट आहे तिथं मंगल पांडे नदीमधून येतोय आणि तो पायऱ्या चढत चढत ते आहे ना, तो त्या नदीचा घाट आहे. आणि तिथे ते झालं अतिशय अप्रतिम असं सुंदर असं स्थळ आहे. ती वनराई वगैरे जर त्यांनी भविष्यात तशी ठेवली तर अगदी स्वर्ग आहे तिथं. तर तिथे साधना वगैरे करता येऊ शकते. म्हणजे हल्ली काय झालं की ते कन्स्ट्रक्शनचा नाद त्या की विकास याचा अर्थ आहे फक्त की कन्स्ट्रक्शन करा, तर त्यामुळे गडबड होईल. अतिशय सुंदर आहे असं स्थान आहे. मोठा भला मोठा असं पिंपळाचे वृक्ष आहेत सुंदर बाई, त्या सावलीमध्ये ते सगळं आहे. तर कधी गेलात वाडीला तर ते सगळं
म्हणजे आपण काय करतो की दर्शन घेतो आणि लगेच निघतो किंवा कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन बसतो, तर तिथला परिसर फिरा आणि ते निसर्गाचं सौंदर्य आणि तिथे आध्यात्मिक अनुभूती घ्या, ध्यान करा. खूप सुंदर आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.